हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहे डेली लाईफ इंग्लिश सेंटेन्स, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आपण असे इंग्लिशचे सेंटेन्स शिकणार आहे। तुम्हाला इंग्रजी बोलायला भीती वाटत असेल तर हे इंग्रजीचे मी जे आज सेंटेन्स देणार आहे ते तुम्ही रोज वापरत चला। याच्यानं तुमची इंग्रजीची भीती पण दूर होणार आणि तुम्हाला इंग्लिशची चांगली प्रॅक्टिस पण होणार। चला तर मग चालू करूया आजच्या या व्हिडिओला। तर सर्वात पहिले आपण शिकणार आहे मॉर्निंग रूटीन, म्हणजे आपल्याला सर्वात पहिले सकाळी सकाळी उठल्या कोणते सेंटेन्स बोलायचे बघा। सर्वात पहिला आपल्याला म्हणायचं आहे आय वोक अप, म्हणजे मी उठलो। उठल्या म्हणायचं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सवय लावायची आहे। म्हणजे आपल्या जिभेला जर सवय लागली तर आपण इंग्रजी आरामशीर बोलू शकतो। मग आपल्याला बोलायचं आहे दुसरं सेंटेन्स आय ब्रश माय टीथ, मी दात घासतो। त्याच्यानंतर बोलायचं आहे आय टेक अ बाथ, म्हणजे मी अंघोळ करतो। आणि चौथं सेंटेन्स बोलायचं आहे आय विअर क्लॉथ, म्हणजे मी कपडे घालतो। जेव्हाही तुम्ही कपडे घालणार आता तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं। कोणतं सेंटेन्स? आय विअर क्लॉथ। नंतर बघा आपल्याला जे मॉर्निंगची ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे कोणते तेव्हा सेंटेन्स बोलायचे आहे। जसं जर आपण नाश्ता करत असेल तर काय म्हणायचं बघा, आय हॅव ब्रेकफास्ट, म्हणजे मी नाश्ता करतो। मग शाळेत जाताना म्हणायचं आय गो टू स्कूल, मी शाळेत किंवा शाळेला जातो। नंतर आय स्टडी, म्हणजे मी अभ्यास करतो। जेव्हाही आता तुम्ही अभ्यासाला बसणार तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं आय स्टडी। नंतर टीचर टीचेस, म्हणजे शिक्षक शिकवतात। म्हणजे जेव्हाही आता तुमच्या शाळेमध्ये शिक्षक शिकवणार तेव्हा सर शिकवायच्या पहिलं तुम्ही मनातल्या मनात किंवा थोड्या हळू आवाजामध्ये म्हणायचं। काय म्हणायचं? टीचर टीचेस, म्हणजे शिक्षक शिकवतात। म्हणजे याच्यानं आपल्याला सवय होऊन जाणार। मग दुपारी कोणते सेंटेन्स बोलायचे बघा, आफ्टरनून ॲक्टिव्हिटीज, म्हणजे दुपारी तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता। जसं आय ईट लंच, मी जेवण करतो। आय ॲम हंग्री, मला भूक लागली आहे किंवा मी भुकेला आहे, असा याचा अर्थ होतो। नंतर आय वॉन्ट वॉटर, मला पाणी पाहिजे। तर हे सेंटेन्स तुम्ही जेव्हा दुपारी लंच करणार तेव्हा हे सेंटेन्स बोलायचे। प्ले टाईम अँड रेस्ट, म्हणजे जेव्हा तुमचा खेळण्याचा वेळ आहे किंवा रेस्ट करायचा वेळ आहे तेव्हा कोणते सेंटेन्स बोलायचे बघा। जसं आय टॉक विथ माय फ्रेंड्स, म्हणजे मी मित्रासोबत बोलतो। जेव्हाही आता तुम्ही मित्रासोबत बोलणार तेव्हा हे सेंटेन्स बोलायचं। कोणतं? आय टॉक विथ फ्रेंड्स। नंतर आय प्ले, मी खेळतो। आता जेव्हाही तुम्ही खेळायला जाणार तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं आय प्ले। नंतर आय एम टायर्ड, मला थकवा आला आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही थकलेले असता ना, जसं खेळून थकता, अभ्यास करून थकता, काम करून थकता, तेव्हा हे सेंटेन्स बोलायचं। कोणतं सेंटेन्स? आय एम टायर्ड। इव्हनिंग ॲट होम, म्हणजे सायंकाळच्या वेळेला तुम्ही घरामध्ये कोणते सेंटेन्स बोलायचे बघा। सर्वात पहिलं म्हणायचं आय कम होम, मी घरी येतो। म्हणजे शाळेतून आल्याबरोबर तुम्ही हे सेंटेन्स बोलायचं किंवा कामावरून आल्यानंतर तुम्ही हे सेंटेन्स बोलायचं। नंतर बोलू शकता तुम्ही आय वॉश माय हँड्स, म्हणजे मी हात धुतो। जेव्हाही तुम्ही आता हात धुणार तेव्हा हे सेंटेन्स बोलायचं आय वॉश माय हँड्स। आय ड्रिंक टी, मी चहा पितो। संध्याकाळी तुम्ही जेव्हा येणार ना कामावरून तेव्हा बरेचसे चाय पित असते, तेव्हा हे सेंटेन्स बोलायचं। कोणतं सेंटेन्स? आय ड्रिंक टी। आणि हे सेंटेन्स जर तुम्ही सकाळी चहा पित असाल तर सकाळीसुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि जेव्हाही तुम्ही टी व्ही पाहता तेव्हा म्हणायचं आहे आय वॉच टी व्ही, मी टी व्ही पाहतो। तर हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्सची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा। इव्हिनिंग स्टडी टाईम, म्हणजे सायंकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा कोणते वापरायचे बघा। आय डू होमवर्क, मी गृहपाठ करतो। आता जेव्हाही तुम्ही होमवर्क करणार तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं। कोणतं? आय डू होमवर्क। नंतर जर तुम्ही आईला मदत करत असाल तर तेव्हा म्हणायचं आय हेल्प माय मदर, मी आईला मदत करतो। आता बघा जर तुम्ही बाबाला मदत करत असेल तर काय म्हणायचं? आय हेल्प माय फादर। भाऊ किंवा बहिणीला मदत करायचं असेल तर आय हेल्प माय ब्रदर ऑर सिस्टर। तर जेव्हाही तुम्ही कोणाला मदत करणार तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं। फक्त इथं काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या मतानुसार नावं टाकायचे। नाईट टाईम, रात्रीच्या वेळी कोणते सेंटेन्स बोलायचे बघा। आय ईट डिनर,
मी रात्रीचे जेवण करतो. आता तुम्ही जेवण करणारा, आता जेव्हा तुम्ही रात्री जेवण करायला जाणार ना, तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं. कोणतं? आय एट डिनर. नंतर आय स्टडी, मी अभ्यास करतो. जेव्हाही तुम्ही अभ्यास करणार तेव्हा हे सेंटेन्स वापरायचं, आय स्टडी. आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा म्हणायचं आय गो टू स्लीप, मी झोपायला जातो. असे सेंटेन्स आपल्याला सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला बोलायचे आहे. याच्यात तुमची चांगली प्रॅक्टिस होणार. एक्सप्रेशन, आता आपण बघूया एसेन्शियल डेली एक्सप्रेशन, म्हणजे दररोज आपण कोणते सेंटेन्स वापरू शकतो. जसं बघा, कोणाला म्हणायचं आहे तू काय करतोस, तर काय म्हणायचं मग? व्हॉट आर यू डुईंग. काय म्हणायचं? व्हॉट आर यू डुईंग. आणि तुम्हाला कोणी विचारलं तू कसा आहे, हाऊ आर यू, असं जर कोणी विचारलं तर तेव्हा आपण म्हणतो मी ठीक आहे. तर तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आय ॲम फाईन. आता बघा, तुम्ही फाईनच्या ठिकाणी गुड पण वापरू शकता. आय ॲम गुड म्हणजे मी छान आहे बा, मी चांगला आहे असं. कोणी तुम्हाला काही दिलं तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं? थँक्यू म्हणजे धन्यवाद. आणि कोणाला जर बस म्हणायचं आहे तर काय म्हणायचं मग? कृपया बसा असं म्हणतो म्हणा. मग इंग्लिशमध्ये म्हणायचं प्लीज सीट. आणि जेव्हा तुम्हाला सर एखादी धडा म्हणजे लेसन शिकवते, गणित शिकवते, किंवा तुम्हाला कोणी काही सांगत असेल आणि ते तुम्हाला समजलं असेल तर तेव्हा म्हणायचं आय अंडरस्टूड. जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट समजते तेव्हा कोणतं सेंटेन्स वापरायचं? आय अंडरस्टूड. तर लक्षात राहील. अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे? प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट, म्हणजे प्रयत्नाने माणूस परफेक्ट होतो. समजलं ना? तर तुम्हाला काय करायचं आहे? यूज दिस सेंटेन्स एव्हरी डे, स्पीक देम आउट लाऊड विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. रिमेंबर आय कॅन डू इट. तर तुम्हाला हे सेंटेन्स दररोज वापरायचे आहे, मोठ्याने बोलायचे आहे आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आय कॅन डू इट म्हणजे मी करू शकतो. तर असं तुम्हाला रोज सांगायचं आहे का आय कॅन डू इट म्हणजे मी करू शकतो बा. जर तुम्ही हे सेंटेन्स दररोज वापरले तर तुमच्या जिभेला पण सवय होणार आणि तुमचे इंग्लिश चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह पण होणार. तर अशा प्रकारे काय करायचं आहे? तुम्हाला सेंटेन्सची प्रॅक्टिस करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपले मित्र, बहीण, भाऊ यांना पण इंग्रजी आली पाहिजे तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होणार? त्यांना पण इंग्रजी येणार. आणि जेव्हा आपण रात्री झोपायला जातो तेव्हा म्हणायचं गुड नाईट. काय म्हणायचं? गुड नाईट म्हणायचं. तर असे सेंटेन्स आपल्याला सकाळपासून तर रात्रीपर्यंत बोलायचे आहे. ठीक आहे. तर आता मी आशा करतो का हे सेंटेन्स तुम्ही दररोज वापरणार. तर आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही ह्या सेंटेन्सची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा.